फुल सेफ्टी इज़ मस्ट इम्पॉर्टंट. ओके सो चलो गाईस आम्ही निकलतो इधर से और बघूया पुढचा स्टॉप कुठला घेऊया. नाहीतर नॉनस्टॉप मानगाव जिथून आपल्या आम्ही जाईपर्यंत तामिनी घाटात काळोख होतोय. भरपूर दिवस ऐकलेलं की तामिनी घाटात हे आहे ते आहे ते आहे. तर आज आम्ही बघणार होतो की तामिनी घाटात या 2 वाघांना कोण नडतंय. शॉर्टची अनबॉक्सिंग करायची प्लॅस्टिकचं लेबर होतं ते काढलं नाही. तुफान किती जिंदना सोडली झेप घेतली आकाशी. ट्रायल आहे. हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर खूप दिवसानंतर आपली भेट होते आणि जरा वेडिंग सीझन होतं त्याच्यामुळे टाईम भेटत नव्हता ब्लॉग करायला. म्हणजे ब्लॉग तर छोटे मोठे करत होतो फक्त एडिटिंगला टाईम भेटत नव्हता. आणि आता खूप दिवसानंतर फ्री झालो आहे आणि आज जातो आहे पुण्यामध्ये मी आणि वेदू. तर बघू जाऊ. आता आमचा रूट असणार आहे चिपळूण-खेड, पोलादपूर, महाड, माणगाव आणि तिथून तामिनी घाटातून पुणे असं रूट असणार आहे. आम्ही आमची स्कूटी घेऊन जातो आहे, माझी स्कूटी घेऊन. सो तयारी बियारी झाली. आता इथून जरा पॅक वगैरे करतो आणि आज संकष्टी आहे आणि माझा उपवास आहे. त्या उपवासाच्या दिवशीच जातो आहे. आता कुठेतरी बाहेर हॉटेलला किंवा तिकडे पुण्यात पोचल्याच्यानंतर उपवास सोडेन. भटजीने मला सांगितले की 21 संकष्टींचा उपवास कर. तर गेल्या महिन्यात पहिली संकष्टी केली, आज दुसरी संकष्टी आहे आणि आज दुसऱ्या संकष्टीला बरोबर चाललो पुण्यात. सो चला भेटू पुण्यामध्ये. आता मध्ये वेदूला घेतो, वेदूच्या घरी जातो, वेदूला घेतो, तिथून आम्ही बरोबर टाईम बघू आणि चालू पुढे इथून डायरेक्ट पुण्यातून चिपळूणमधून पुणा. सो मध्ये कुठे कुठे थांबू ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आज थोडीशी एनर्जी डाऊन आहे उपवास असल्यामुळे. थोडंसे वेफर्स वगैरे खातो म्हणजे एनर्जी येईल आणि इथून बाय. तर चला पॅक केले सर्व बॅग वगैरे. कॅमेऱ्याची बॅग घेतो, लाईट घेतो, कपडे वगैरे घेतो आणि हेल्मेट घेऊन चूप वेदूकडे. तर फायनली गाईज निघालो आहे आता माझ्या घरातून. ही आपली गाडी. तर सगळं सामान लोड केलं आहे. हेल्मेट मस्ट इम्पॉर्टंट. जर तुम्ही लॉंग ड्राईव्ह करत असाल तर लोकलला पण हेल्मेट घाला. तर गाईज आता आलो वेदूच्या इथं. हे वेदूचं घर आणि वेदू तिकडे गेला आहे बाळाला सोडायला. तर गाईज आमचा पहिला स्टॉप आला आहे ते म्हणजे खेडमध्ये आणि आपण आलो शुभाच्या दुकानात. म्हणजे ओपनिंगच्या वेळेस आपण काही ब्लॉग वगैरे केला नव्हता. आता फर्स्ट टाईम आलो म्हटलं होते ब्लॉग करतो जरा. तर हे भावाचं आपल्या भरण्याच्या स्टॉपला बापवडापाची इथं आतमध्ये दुकान आहे भावाचं कपड्याचं. काळकाई मेन्सवेअर. काळकाई मेन्सवेअर. आणि इथे रस्त्यावरती एक बहादूर आपल्या भोसलेघाटामध्ये एक पोरगा भेटला रे. बोलतो खूप दिवस झाले जेवलो नाही म्हणून ते आम्ही जेवायला घातलं. 2 वडापाव दिले. तर काय आता आम्ही इथे शॉपिंग केलं आहे भावाच्या दुकानात. काय गेलं कुठे गेलं आपलं ते कुठे गेलं. हां तर 2 टी शर्ट आणि 2 शॉर्ट्स आहेत. ते दोन्ही पण टी शर्ट आम्ही सेम घेतले. असं लोकांना वाटायला हो ती जीन्स कुठे आहे. ती जीन्स हयातच नाही वाटतं. ती नंतर जाता नाही घेणार. आणि टी शर्ट आम्ही दोघांनी सेम घेतलं. असं वाटलं की हा छोटा भाव मी मोठा भाव. तर आता आम्ही आलो खेडच्या पुढे. खेड क्रॉस करून इथं जरासा फोटो काढायला थांबलो होतो स्टोरी ठेवायला. ज्याने जे इंस्टाला फॉलो आहेत त्याने इंस्टाला स्टोरी बघितली असेल वेटू पुण्याची. आणि इकडे आहे आपला दिवाण कवटी म्हणजे मुंबई साईड. तर आता इथनं जरा फोटो काढून निघालो आहे. फुल सेफ्टी इज़ मस्ट इम्पॉर्टंट. ओके सो चलो गाईस आम्ही निकलतो इधर से और बघूया पुढचा स्टॉप कुठला घेऊया. नाहीतर नॉनस्टॉप माणगाव जिथून आपल्या आम्ही जाईपर्यंत तामिनी घाटात काळोख होतोय. भरपूर दिवस ऐकलेलं की तामिनी घाटात हे आहे ते आहे ते आहे. तर आज आम्ही बघणार होतो की तामिनी घाटात या 2 वाघांना कोण नडतंय. आणि आता आम्ही आहोत बरोबर नातूनगर मोहल्ला या स्टॉपचे इथं बरोबर उभ्या होता. सो चला गाईज आता वेटू डायरेक्ट पुणे आणि नेक्स्ट स्टॉप बघू कुठे येतं. कुठेतरी थांबून चहा वगैरे पिऊ. सो चलो गाईज मिलते अगले स्टॉप पे. तर आता फायनली कशेडीचा भोगता. हो सुसाड सगळ्या. तर गाईज चालू है चालू नहीं किया जरूरत नहीं हम लोग. तो हमको दो ना, हम ब्लॉग को ले जाएंगे. हम वीडियो करते तो वीडियो में लेके जाते हैं ना. तब पार्टी वगैरह करते हैं तो दिया तो अच्छा लगेगा हमको भी. आपका नाम लेंगे वीडियो पे. 10 बार स्टोरी रहेंगे. ऑनलाइन है ना. ऑनलाइन है कैश भी है दोनों भी. ऑनलाइन कर दे. हाँ तर इथं आलो आहे. आता हे कोणचं आहे अभी तामिनी घाट आहे ना. तामिनी घाट ना अभी तामिनी घाट पे आता तामिनी घाटात आलो आहे. आणि
पेट्रोलचा संपत आला होता म्हणून टाके फुल केले आता. किती झाले किती बसले? 470 पूर्ण वरती आलं काय वेदू? पूरा थोड़ा सारे खाले इतना एयर के लिए हा ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे चला ते वेदू बोलला म्हणून आता अजून फुल केलं असतं. आता ऑनलाईन पेमेंट करू आणि जाऊ तामिनी घाटात. अजून काळोख नाही झालाय तरी पण एवढा डेंजर रोड वाटतोय. आता ते मित्र काय मला बोलले ते आता समजलं की काळोखाच्या आधी घाट क्रॉस कर. आता जस्ट हा काहीतरी MIDC रोड आहे. हा MIDC रोड आहे. अजून आपल्याला तामिनी घाट पण लागला नाही आहे. घाट अजून चालू नाही आला आहे. तर काय आता फायनली आलो आम्ही मुळशीमध्ये आणि एका ठिकाणी आम्ही जेवायला बसलो आता. एका ठिकाणी कशाला हॉटेलचं नाव सांग. मार्तंड हॉटेल म्हणून आहे. मार्तंड हॉटेल जर चांगलं वाटलं म्हणून इथे जेवायला बसलो आहे. आणि माझा दुसरा उपवास, पहिला उपवास मी घरी सोडला, दुसरा उपवास हॉटेलला सोडतो ते पण पुण्यात. आणि हा खाणार चिकन आणि मी खाणार व्हेज. पण आयुष्यात कधी उपवास सोडलात का हॉटेलला? सोडले किती जणांनी सोडले नसेल. मला का देव ह्याच्या पाठीशी राहील उपवास सांगा मला. मला दुःख ह्याचं होतं की माझ्यासमोर बसून हा चिकन खाणार आणि ह्याच्यासमोर बसून मी व्हेज खाणार. पण उद्या दिवस माझा असेल. तू व्हेज खा, मी व्हेज थाली पहिला येईल आणि नॉनव्हेजची अजून येते. वेदू म्हणून तुम्हाला सांगतो व्हेज खात जा. प्राण्यांना मारून तुम्हाला काय भेटतं? हां चिकन खातो कुठल्या तरी पक्षीला मारतोयस तू, लक्षात घे. बोल ना. जेवायला बाहेर जाऊया ना. कुठे बाहेर? बुधवार आहे. नाही व्हेजच खायचं. प्राण्यांना मारून आपल्याला काय भेटतं सांग मला. असं व्हेज खा ना. उद्याचा ब्लॉग मी करतो आणि बघतो ना तू काय खातोय उद्या. मी व्हेजच खाणार. जसं आता व्हेज करते तसं व्हेजच खाणार. बटर पनीर मागवलं आहे. काय मटार पण. हां बटर पनीर बोललो मी. मटर पनीर मागवलं आहे आणि रोटी आणि राईस. जिरा राईसनी उपवास सोडतो पहिला. कोणी थीम काढली नसेल नाही. जिरा राईस त्यांचा तांदूळ बघ इंद्रायणी. तर फायनल याची पण थाली आहे. अरे काय कुठली थाली? चिकन थाली आहे ना. चिकन थाली. त्याची चिकन थाली आणि माझी व्हेज थाली. वेगळं काहीतरी रिॲक्शन दे बॅनर ह्याच्यासाठी थंबनेसाठी. हां आता कॅमेऱ्यात बघ. तो हे उचल, साईडला उचल. काय लागलं. तर जायचं रात्रीचे वाजले 11 आणि आम्ही आता आलो वेदूच्या आत्याकडे. नावली रोड. काय नावली रोडला आलो. पण कुठे आलो आपण? कुठं? नवले रोड. आणि काय सांगतो तर माहिती काय, वडगाव बुद्रुकला. वडगाव बुद्रुक आत्याकडे राहायला आलो. आता झोपलो आत्याकडे. आणि गाईज मित्र असा होता अंकुशसारखा. माझे न सांगता माझे पाय चेपत होता एवढं. तर थँक्यू अंकुश पाय चेपल्याबद्दल. मग मी तुझे पाय चेपले मग तू आता माझी हा तू चेपत माझी पाय का तुझ्यासाठी मी बघ पॅन्ट घातली होती. पॅन्ट घातली होती आता शॉर्ट्स घातले. हा पाय चेपून दे ना. मित्र वनव्यामध्ये गारवा सारखा. ही क्लिप मम्मी आता दाखवणार. नकांगा दिखाएंगा मैं सबको. ये यूट्यूब पे जाएगा. तू मेरा पैर चपते हो. उद्या तुझे फोटो काढून ना मी. जरा ते म्हणतोय. काढीन फोटो. झोप काढीन फोटो. तर गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस दुसरा आणि आपल्याला विद्युत दाखवणार आहे पियानो वाजून. मला पियानो नाही वाजवत. मग हा मला शिकून वाजवत होता. ठीक आहे चलो. कुठला वाजवणार? रसिकाचा लागणार. तुझं लग्न कधी होणार? 1 2 हा ट्रायल आहे.
पुढे घे पुढचं घे की नाही. ते चला कॉपीराइट पडेल. या दिवसाची मंगलमय सुरुवात झालेली आहे. आता मी बसतो आणि आता वाजवतो तुम्हाला हा मस्त नाही आवाज. येते माघारी. तुला येतो मग हल तर बघ ना. पियानो वर येतं. तर काय आता आपण शिकणार आहोत येते माघारी थांब रे काना येते माघारी. हा ओके. चला 1 2 3 गो. येते वा 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 अंकुश सर एक नंबर सगळे येतं रे तुला. ते परदेशी वाजव ना परदेशी. 1 2 3 स्टार्ट. तर आपण शिकणार आहोत परदेशी जाणं नाही परदेशी. ओके ओके तर सुरुवात करूया. परदेशी एक टून जाणं. तर प्रेक्षक पण आपल्याला आलेले आहेत आणि प्रेक्षकांनी फक्त म्युझिकचा आस्वाद घ्या. आता शिकणार आहोत आपण परदेशी जाणं नाही परदेशी. इथं कुठे आहे रे. तिथंच आहे. आम्ही कुठं आमच्या हातात कुठं काय तुझ्याच हातात आहे सगळं. ते चुकते हा पियानो बरोबर नाही. माझा पियानो ना तो ते मागाचं गाणं मला आवडलं अजून वन्स मोर यार. तुला खेळायला बघायचं. हा तुला बघायचंय ना मागाचं. हा बघायचंय माहिती होतं? येते माघारी येते ना येते येते माघारी गाणं माहितीये तुला. हा राधाचं. हा ते ओके. चलो 1 2 3 स्टार्ट. तर अंकुशचा खास पियानो बघायला गाईज प्रेक्षक आलेले आहेत. मिहीर हो काय घातलंस. ओके तुला काय पोरांमध्ये इंटरेस्ट नाही. ठीक आहे, काय चल. घातलंय, काय नाही घातलं. तर तर 1 2 आपण 3 बघणार स्टार्ट. आहोत येते माघारी. कसं आहे तर लोकांनी तिकीट काढून पैसे आणि घरून पैसे आलेले आहेत. तर त्यांचे आपण पैसे वाया नको घालूया. आता नाही पेमेंट करूया. तर गाणं आहे पहिलं येते माघारी थांब जरा येते. गाण्याचे बोल हा गाण्याचे बोल आहेत येते माघारी थांब जरा येते माघारी. हा तर पियानो वाजवत आहेत अंकुश चांदे आणि कॅमेरामॅन वेदांत शितपसह ओके. मिहीर मोहिते मोहिते. तर गाणं स्टार्ट करूया येते माघारी. ओके. येते माघारी. थांब ना. सॉरी संगीताला मजाक मस्त केली नाही. संगीताला हसायचं नाही कधीच. कला ही कला आहे. कला आहे ते भले कुठून पण येऊ दे आवाज. सांगते ना, तुझ्या थोडी कमी असेल माझ्या थोडी जास्त असेल. कधी कोणाला कमी नाही लागत. बरोबर. तर गाणं स्टार्ट करूया येते माघारी. पियानो दाखवू दे. हा सॉरी हा ओके. येते थांब. येते माघारी. अरे बटन लाव की नाही. बटन दाब लाव की काय येडी आहेत काय. अरे एकाच बटनावर सगळी गाणी वाजतात. थांब 2 मिनिट. अरे 2 हा मिनिट हा चल. स्टार्ट. येते माघारी जरा वा अंकुश सर तुमच्यासारखा गुरु लाभायला आई शपथ लय जन्मी पाप करावं लागेल. तर गाईज असे नवीन टिप्स शिकण्यासाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा. तुम्हाला येते माघारी गाणं कसं वाटलं सांगा कमेंट करून नक्की. ह्याच्यापेक्षा थोडी कला जास्त माझ्यामध्ये आहे ना एवढं सांगा बस. तर गाईज आता आमचं जेवण झालंय. ये देखो हम बँड वाले सेम टी शर्ट आहे. म्हणजे मी काय घेतलं ना की लगेच अंकुश घेतो. मी घेतलं म्हणून तू घेतलं. खरं बोल रे. मला हा टी शर्ट आवडला म्हणून लगेच तू घेतलास तो टी शर्ट. मला हा आवडला, ही साईज हा कलर मला आवडला म्हणून मला पसंत होतं म्हणून मी एक्सेल घेतला. तू बोलत ना मी पण घेतो. तू मला फॉलो करतो सांग ना. तू मला फॉलो करतोस खरंच सांग. तर ही एका दिवसासाठी आमची रूम आहे. वेदांच्या भावाची आत्याच्या मुलाची. तिथनं आता रेडी होऊन आम्ही जाणार पुण्यातच आहोत. पण इथून रेडी होऊन जाणार आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला. सो चला बाय. तर गाईज आता आम्ही इथं बड्डे शूट वगैरे झाले कंप्लीट करून. आणि आपला भाव बघा त्या लहान पोरांच्या बड्डेला कॅडबरी भेटले तो हा खातोय. अरे कधीतरी सोड की नाही लहान पोरांच्या कॅडबरी तरी. तुम्हाला पण पाहिजे ना. हो काय हो.
सर्व तो खायला तुम्हाला एकच कॅटेगरी देईल. ओ ढापो 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 ढापो. हे काय करशील? फ्रीज मध्ये खायला लागतील. सर्व वितळले सर्व. वितळले रे. असू दे आता हे वितळले आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो बाकीचे घेऊन जातो. ते ठेव तू त्यानंतर आपण खाऊ. तुम्हाला घ्या काय ते आता हे उलट सुलट कुठे नेणार हा? या तू तू कधी बसला यांचा विचार करायला लागलास. हे बो हे बो वन साईड नेतात. संपला का डबडा. तू कोणी संपवून नाव का सांगणार. हे बाळा तुझ्या इथं आलोय मी समजलं ना. तू आमची सोय केली पाहिजे कॅडबरी विडबरी सगळं. हे दे काय याच्यात. ते पेन्सिलचं बॉक्स पण घेतलाय. ते पण दे आम्हाला. दे ना मला अभ्यास करायला होईल. अभ्यास करतो मी अजून. पेन्सिल बघ. आई शपथ एक नंबर आहे. हे दे वरचं दे मला. हे दे 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 दे. आता बॉक्स घेऊन जाऊ बॉक्स. तो खातो बघ असा. तोंड बघ आई शपथ. अरे हावऱ्या त्याला जेवायला पाहिजे की नाही काहीच खाणार सर्व. तर काही असं असं शूट होतं. इथे झालं शूट सगळं बड्डेचं. आणि आता आम्ही होतो आंबेगाव पठार ना भाऊ. बरोबर हा बोलतो म्हणजे असणार. आपल्याला काय माहित नाही इथलं. आंबेगाव पठार ना. झाला ना खंजून. तर काहीच असं कॅडबरी घेतले बसतो जरा इथं खातो बितो. तो वेदू तोपर्यंत तिकडे चोरी चोरी करतोय काहीतरी. या व्हिडिओ युट्यूबला येतात. हो युट्यूब लागणार त्याच्या व्हिडिओ. तू दिसणार भाऊ युट्यूबला. तू पण दिसणार. तू पण दिसणार. चॅनलचं नाव काय मीना त्यातली कडेला वाचली. मला लिहून देतेस काय. देशील चालेल तुला लिहून दिलेलं. पाठ कर ना. मीना त्यातली कडेला वाचली. नाही बोल बोल पाठ होईल. बोल. हो कड तू बोल. तू बोल. ताई वर जेवायला बसू की खाली. हे चॅनलचं नाव सांग माझे काय आहे. काय 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 परत बोल. मग ही कॅडबरी देईल. ही कॅडबरी दे. बोल बोल काय काय बोला. मीना येडी बाहेर लावली कडी. आमच्या चॅनलचं नाव नाही सांगितलं. मीना त्यातली कडी लावतली. मीना कडी. मीना कडी. मीना त्यातली. मीना तुतली. मीना त्यातली कडेला वाचली. चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. बोल. मीना तुतली कडी तुतली. मीना त्यातली इकडे हा बघ. मीना त्यातली कडेला वाचली. चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मीना करा. तुतली कढीला वाटली. हा चॅनल लाईक करा हा शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. हा भाई बस मामा येईल तुला विचारायला तिथे कळबस त्यातलंच आहे. चालेल ठीक आहे. पाच दिवशील तू युट्यूबला. डन. लाईक तू करा पण. लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक. हा बुरसा वाटतोय ना. बुरसाच आहे मी. बुरसाच आहे मी. आंघोळ बिंघोळ काय केली नाही. आणि हा बघा आमचा पसारा. ओ तर बड्डे शूट वगैरे झालं आमचं. आणि आता आम्ही डायरेक्ट निघणार आहोत बॅक टू चिपळूण. तर अंकुश गेलाय फ्रेश व्हायला. आ काय बोलतो. आंघोळ आंघोळ नाही तो करणार आहे. काय माहित. नाही नाही आम्हाला उशीर होतोय सांग. आम्ही निघतोय. ओके. आमचे ब्लॉग बघतोस ना. हो कसे असतात. चांगले. चॅनलचं नाव काय. मीना त्यातली कढीला वाचली. अरे ते चॅनलचं नाव नाही आहे. अंकुशने तुला असंच बोलला काल. तर गाईज बघूया पुढे कसं काय होत आहे. चल गेलो गाईज. आवडणार आहे अंकुश. हे वाक्य तुला मागासपासून मी बोलतोय. गाईज आमचं काल ठरलेलं की सकाळी लवकर निघायचं. सांग ते पण सांग की तू झोपून आलास 9 वाजेपर्यंत. ते पण तर 3 किंवा 4 वाजता निघायचं होतं. वाजलेत आत्ता किती वाजले. 10 वाजले ना. 10 वाजलेत तरी आम्ही पुण्यातच आहोत. 10 वाजता मी चिपळूणला पाहिजे होतो. 4ला निघतो 7 वाजता चिपळूणला पोहोचतो. आता पण चिपळूणला वाजतो. आता पण पुण्यातच आहोत. मग चल ना लवकर आवर ना. मी बघ तयारी करतो. तू दिसत बसून तिथं चहा पितोय मस्त भाव. नो. तर गाईज आता भावाने आपल्याला चहा आणलाय. भाव थँक्यू. सांग जरा पब्लिकला. काय नको लाईक करा शेअर करा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. हा भाऊ पुण्यातला आहेस ना तू. गाव कोणतं तुझं. गाव तिवरे. तिवऱ्यातला भाव आपल्या इकडचाच आहे. चिपळूणचा आहे भाव. मग कसं वाटतं इकडं. इकडे चांगलं वाटतं की तिकडं. गावाला. गावाला ना. गावीच गाव ना. गावीच गाव. काय बोललो.
गावेच गाव. हा तर काय आता चहा आणले, आता आम्ही चहा पिणार अँड बॅक टू होम बेबी, बॅक टू होम. आर यू रेडी? दिस इज चिपळूणचा माकड आणि माकडमध्ये घालणार आहे टोपी. सो येलो गाईज, हा माझा हेल्मेट आहे मोठं ब्लॉगिंगचं हेल्मेट. नाही निघतो लवकर ना. नाही तर हा माझा हेल्मेट आहे. मी हेल्मेट हात मी ह्याला देतो. ए येडे पळ 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 लगेच. नांगरीची व्हिडिओ आली. तर आहे गाईज, आज दिवस तिसरा. आम्हाला निघत होतो सकाळी 5 वाजता, पण वेदू जरा झोपून राहिला त्याच्यामुळे आम्ही आता 10 वाजता निघालो आहे. आणि 10 वाजता जर आम्ही 5 वाजता इकडून निघालो असतो आमच्या प्लॅनिंगनुसार, तर 10 वाजता आम्ही चिपळूणमध्ये असतो. तर आता काय या टायमाला आम्ही चिपळूणमध्ये पाहिजे होतो, पण जाऊ दे आता. आम्हाला उन्हाच्या आधी जायचं होतं. आता ऊन शेवटी इथूनच भेटला आहे. आता पुढचा प्रवास कसा होता तो बघायला लागेल. आणि मस्त झालं शूट. मित्राच्याच मुलाचं होतं. मित्राच्या मुलाचं होतं, पण ह्याला अजून ह्याचं अजून लग्न नाही झालं. म्हणजे विचार करा, माझी स्वप्न मोठी आहेत. अंकुश वय निघून चाललं, लग्न कर, अजून पण वेळ गेली नाही आहे. तर गाईज आता आम्ही आलोय रिव्हर बेस हॉटेलला. मस्त आलाय ना? त्याचे पोरींचे आहे, सोडून दे. कोणीचे आहेत? ते स्नॅप पोरी वापरतात. तू पोरगा आहेस ना? ते आलं, मला आवडलं. काहीच तुम्ही सांगा हा फोटो कसा आहे? जे पोरी आहेत ना ते पोरीच चांगले बोलतील. पोरं बोलतील काय हा एवढा पोरगा असून स्नॅप वापरतो. आणि असे मस्त वाटतो. जाळणारे जाळतात. आणि आम्हाला एवढी भूक लागली काय फोटो भाई. आता तिथं खाऊन आलास. मग तू नको ना खायला? तुला खायला नको ना? तुला नको ना काय खायला? का पाहिजे? आता तू नको बोललास ना. तू घेतोस म्हणून मी घेतो. मी नसतं घेतलं तर? मस्त घेतलं. तर जाऊ दे, असं दे. असं मी कधी कधी दान करत असतो. दान आणि आम्ही घेणार होतो चिकन थाळी. दान चिकन थाळी घेणार होतो, पण विषय काय हे बोलले की 1 नंतर चिकन थाळी वगैरे भेटेल. आता 1 वाजायला एक तास आहे, त्या म्हणून आम्ही बटर चिकन मागवले. बटर चिकन नाहीये, रेग्युलर मिळेल. बटर चिकन ते भट्टीमध्ये चिकन हे करावं लागतं ना. ओके तंदूरवाला आलेला नाहीये अजून. ओके. काय करायचं तू? रेग्युलर द्यायची का? चालेल. काय भेटेल? रेग्युलरला लगेच भेटेल ना चिकन अंडी. द्या मग. घे. आणि 4 भाकरी. 4 पाकिट ज्वारीचं सांगितलं. ओके ठीक आहे. सोलकढी मिळेल? हो भेटल ना. हा मग 2 ग्लास सोलकढी घ्या. नंतर त्याच्यातच येते की वेगळी हा मध्ये आता काय घरात आहेस तू? तर गाईस, वेदूने सोलकडे मागवले. ही वेदूची सोलकडी आहे, ही माझी आहे. ही जरा जास्त प्यायला म्हणून जरा वेदूची पिऊन घेतो पहिले. काय केलंस खरं सांग. काय नाही केलं मी. तुला माझ्या विश्वास नाही, मी काय करते का सांग मला. मी पिहीन, निर्लज्ज आहे मी. पिऊ का सांग? आता फक्त भेटते बटर चिकन हंडी मागवली होती, ते भेटत नाही म्हणून आता फक्त चिकन हंडी मागवली. चिकन हंडी यायला अजून 1 तास, 1 ते अर्धा तास. तोपर्यंत आम्ही मागवले सोलकढी. तर सोलकढीमध्ये पण ह्याला बोललो की जेवणाच्या नंतर सोलकढी मागवायची. हा भाई झालं ना काहीच, म्हणजे असं हे लॉजिकच नाही याला काय बघी. सोलकढी आणि जेवणाच्या आधी मागवले. हे बघा, का ह्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला होतो. आता जेवण वगैरे झाले. आता डायरेक्ट नॉनस्टॉप मांगरपर्यंत जाऊ. तिथून काहीतरी थंड वगैरे पिऊ, उसाचा रस, लिंबू सरबत वगैरे. तिथून नॉनस्टॉप चिपळूण. ए बाळा चल. कधी चिपळूणला आता असं झालं. सकाळी निघालो असतो त्यावेळेला आम्ही चिपळूणला असतो, मस्त घरी जेवलो असतो. आणि ह्या आमच्या वेदूमुळे ना नुसता टाईमपास. सो निघूया आता, जास्त उशीर नको करायला, परत ऊन अजून वाढेल. आता काहीतरी 4 ते 5 ह्या दरम्यान आम्हाला चिपळूणला पोहोचायचं एवढं टार्गेट ठेवलं. आता वाजले इथे 1, 3-3.5 तासात तरी चिपळूण गाठेल.
तर गाईज आता आम्ही एक्झॅक्टली पोलादपूरला आहोत आणि पोलादपूरला इकडे पाऊस पडलाय. देवकरांनी पुढे फक्त खेड साईडला पाऊस नको पडायला. आता आम्ही स्कूटीवरनं आलोय. हे सगळी कॅमेऱ्याची बॅग LPG सर्व भिजेल. पोलादपूर. तर चला गाईज आता नॉनस्टॉप जाऊ चिपळूण. हो गाडी लय तापली. 2 मिनिट थांबू का जरा पुढे कुठेतरी तापलेलं आहे. तर गाईज फायनली आलो चिपळूणला. या भावाला सोडायला घ्यायला हा भाव आला आहे. तर हा फरशीचा ब्रिज आहे तिथं उतरलोय. Finally आता पोहोचलोय आम्ही. आणि तुमचे पण मित्र असे कधी नाही कधीतरी म्हणजे काय अडचण पडलं तर काय ड्रायव्हर सारखे कोण रे. ड्रायव्हर बघितलं तुला ड्रायव्हर बनला. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.